अवकाळीचा फटका जो आहे तो सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्याला पुन्हा एकदा बसल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे। आपण आता आहोत मोहोळ तालुक्यातल्या पापरी गावामध्ये। आपण पाहतोय खरं तर ही डाळिंबाची शेती या ठिकाणी पूर्णतः आडवी झालेली चित्र आपल्याला पाहायला मिळतं आहे। खरं तर हाताच्या फोडाप्रमाणे या बागा ज्या आहेत त्या शेतकऱ्यांनी जपलेल्या असतात आणि याच बागेत काल रात्रीच्या सत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस आला आणि या पावसात गारपीटसुद्धा झाली आणि या गारपिटीमुळे मोठ्या प्रमाणात या पिकांचं जे आहे ते नुकसान झालेलं आहे। आपण आता आहोत, आपण पाहतोय अद्यापही या गारा ज्या आहेत 24 तास उलटून गेल्या तरीही या गारा आणि अशा पद्धतीनं ह्या गारा ज्या आहेत आपण पाहतोय या शेतामध्ये आहेत आणि मोठ्या प्रमाणात या गारांमुळे या शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास जो आहे तो हिरावला गेल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। काय परिस्थिती आहे, डाळिंबाची किती एकर क्षेत्रावर तुम्ही डाळिंब लावलंय आणि काय परिस्थिती आता तुमच्यावरती ओढवलेली आहे या कालच्या गारपिटीमुळे पावसामुळे? माझं नाव गणेश भोसले पापरी। सध्या माझं इथं 3 एकर आणि खाली 4 एकर असं टोटल 7 एकर टोटली डाळिंबाचं क्षेत्र चालवला रात्री नुकसान झालेलं आहे। काय झालं होतं रात्री? एक वादळी वारा गारपीट काय नक्की कशामुळे हे नुकसान झालं? बागा आडव्या झाल्या तुम्ही? रात्री अचानक 11:30 वाजता अचानक वारा कावदान सुटलं आणि अर्ध्या तासातच टोटली पूर्ण गारा पडायला चालू झाल्या। टोटली पूर्ण क्षेत्रामध्ये सगळीकडे पांढरे शेपट सगळ्या गाराच दिसत होत्या। किती ह्या क्षेत्रावरती तुम्ही उत्पादन खर्च तुमचा किती आहे आणि यातून उत्पन्न तुम्हाला किती मिळणं अपेक्षित होतं? आता काय परिस्थिती? आता ह्या चालू 3 एकरामध्ये टोटली 5 ते 5.5 लाख रुपये आजपर्यंत आपण खर्च केलेला आहे आणि उत्पन्नाची अपेक्षा म्हणलं तर कमीत कमी 15 लाखाचं टार्गेट आपलं या 3 एकर क्षेत्रामधून होतं आणि घराकडे पण 4 एकर क्षेत्र आहे, त्याचं पण टोटली असं नुकसान झालेलं आहे। एकही फळ झाडावर राहिलेलं नाही ना पाला पण राहिलेला नाही आहे। काय सरकारकडे मागणी? सरकारकडं एवढीच मागणी आहे की त्यांनी लवकरात लवकर याकडे लक्ष द्यावं आणि काहीतरी निधी लवकर मंजूर करून द्यावा। काही स्थानिक पुढारीसुद्धा या ठिकाणी आहेत। काय परिस्थिती आहे? कारण दरवर्षीच गारपिटीमुळे मोठं नुकसान होतं आहे। इथं बाग पूर्णतः जमीनदोस्त झाल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे। नुकसान साहेब आता सांगितल्याप्रमाणे शेतकऱ्यांनी त्यांचे 6 ते 7 एकर डाळिंबीची बाग आहे आणि डाळिंबीची बाग असताना साहेब आपण स्वतःच्या घरावरती सुद्धा स्लॅब टाकत नाही किंवा जरी पत्रे असेल तर असंच उन्हात टेम्परेचरमध्ये असेल पावसाळ्यामध्ये राहण्याचा प्रयत्न करतो। पण त्यांनी बघितलं तुम्ही डाळिंबीच्या बागेवरती आपल्या मालाचा डॅमेज होणे, कलरला काही नुकसान होणे, चांगल्या भावानं आपलं फळ जावं ह्याच्याकरता ह्यांनी अगदी सैन्य झाकलेलं आहे, फार मोठं कष्ट घेतलं आणि एवढ्या टेम्परेचरमध्ये म्हणजे उन्हाळा असेल पावसाळा असेल इतक्या संकटात तोंड देतपर्यंत आणलं आणि मग साधारणतः 1 महिन्याभर त्यांचं डाळिंब गेलं असं साहेब। आणि इतकं छान पीक आलं, इतकं झाडावरती फळं आहे, इतकं जपलं त्यांनी कष्ट करून दिवस रात्र। तरी मला महाराष्ट्र शासनाला एक नंबर त्यांनी हात जोडून विनंती आहे, महाराष्ट्र सरकारचे मुख्यमंत्री देवाभाऊ असतील, कृषी मंत्री भरणे असतील, तर ह्या पापरी गावाला किंवा भोसले शेतकरी सर्व शेतकऱ्यांना पंचनामा तर जरूर तुमचा चालू आहे, पण पंचनामा करून प्रोसिजर होण्यापेक्षा आधी डायरेक्ट थेट निधी यांच्या खात्याला द्या, जेणेकरून शेतकऱ्याला व ह्यातून उभारी घेता येईल। आणि दुसरा विषय साहेब, मी असं एक माहिती घेतली तर बरोबर का, इथं विजेचा झरा मनी सेंटर बोललं जातं, विजेचा झरा पाठीमाग कधी वीज पडली होती आणि जर 1-2 वर्षांनी इथे मृत्यू होतो किंवा जीवितहानी होती तर तिथेही महाराष्ट्र शासनाला विनंती करतो, हवामान खाता असेल महाराष्ट्र शासन असेल तर यांनी इथं येऊन काय तपशील घ्यावा, की जीवनामध्ये काय घडलं आहे काय दडलं आहे तर ते शासनाला शेतकऱ्यांना सुख लागण्यासाठी तर महाराष्ट्र शासन इथं काळजी एखादा सेन्सिटिव्ह विषय आहे म्हणून इथं येऊन इथं हवामान खाते असेल किंवा महाराष्ट्र शासन असेल तर ह्या शेतकऱ्यांना प्रत्येक 2 वर्षाला इथे एक जीवितहानी होती आणि नुकसान होते आणि अवकाळी पावसाचं असं अचानक ॲक्सिडेंटली होतं आणि ह्या सेंटरलाच होते, फार मोठं इकडं पण नुकसान होत नाही, पाठीमागं पुढं पण होत नाही। सलग 4 वर्ष झालं साहेब आणि तुम्ही पण गेल्या वर्षी आलता साहेब, तुम्ही असेल मी असेल होतो गेल्या वर्षी, केळीची बाग असेल, पॉलिहाऊस असेल, तुम्ही पण स्वतः लाईव्ह घेतलं होतं। तर शासनाला हा जोडून विनंती आहे की तुम्ही ह्या शेतकऱ्यांच्या पाठीशी 100% उभा राहा, अन्यथा नाही राहिलं तर आम्ही महाराष्ट्र सेना म्हणून आमचं कर्तव्य आहे की 100% शासनाला भांडून आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा राहू। आम्ही काय परिस्थिती आहे? दरवर्षीच अशा पद्धतीचं चित्र तुमच्याकडे पाहायला मिळायला लागले, गेल्या 4 वर्षापासून अशीच परिस्थिती आहे? बदलत्या वातावरणाचा विचार करता महाराष्ट्र शासनाचे अनेक विभाग आहेत याच्यावरती सर्च करणारे, त्यांनी आतापर्यंत कुठलाही सल्ला या गावाच्या ठिकाणी हा एक झोन आहे, जवळजवळ 40 वर्ष झालं की या ठिकाणी प्रत्येक 2 वर्षानं मनुष्यहानी वीज पडून होती आहे। हवामान विभाग असेल किंवा या तालुक्यातील काही लोकप्रतिनिधी किंवा जाणती लोक असतील, या लोकांनी आतापतोर या गोष्टीचा कोणताही विचार केला गेलेला नाही आहे। काल घडलेली जी घटना आहे या भागामध्ये असणारे द्राक्ष असेल, डाळिंब असेल किंवा ऊस असेल, या सगळ्या पिकं काल उद्ध्वस्त झालेले आहेत। शेतकरी आपल्या लहान मुलाला कसं सांभाळतो तशा पद्धतीनं शेतकरी या पिकांना सांभाळतो आहे।
पिकाचं उत्पन्न पाहता आणि शेतकऱ्याची स्थिती पाहता अतिशय वाईट आहे. तरी शासनाने याच्याकडे जरूर लक्ष द्यावं आणि लवकरात लवकर शेतकऱ्यांना कसा न्याय मिळेल याच्याकडे लक्ष द्यावं. आपण पाहतोय खरं तर शेतकऱ्यांचं हे मोठं नुकसान जे आहे ते अवकाळी असेल, गारपिटी असेल, दोन्ही एकत्रित आल्यामुळे हे सर्व शेतकरी जे आहेत ते देशोधडीला लागल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे शासन या शेतकऱ्यांना कशा पद्धतीने दिलासा देत आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामन विनोद उमनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, पापरी, मोहोळ, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.